जगदंब आई तुळजाभवानी माते की जय. आज मी माझ्या चॅनलवर तुळजाभवानी आईच्या मंदिराची अद्भुत अशी रहस्यमय कहाणी व माहिती सांगणार आहे. तसेच आपल्या कुलदेवीची ओटी कशी भरावी आणि ती भरल्यानंतर तिचे असंख्य असे फायदे काय आहेत हे सांगणार आहे. तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल. तुळजापूरची ही तुळजाभवानी माता महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ असून भक्तांची पापे नष्ट करणारी पापविनाशिनी म्हणून ओळखली जाते. धाराशिव, उस्मानाबाद जिल्ह्यातील या प्राचीन मंदिरात अष्टभुजा महिषासुरमर्दिनीची स्वयंभू मूर्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी व हिंदवी स्वराज्याची प्रेरणाशक्ती, तसेच संपूर्ण महाराष्ट्राची कुलदेवी अशी या देवीची ख्याती आहे. तुम्हाला माहिती आहे का, या भागाला धाराशिव हे नाव का पडलं असेल बरं? धारासूर नावाच्या राक्षसाचा आई तुळजाभवानीने वध करून तिने इथल्या लोकांचे वाईट शक्तीपासून रक्षण केले. तसेच गोमुखातून गंगा मातेच्या जलधारा या भूमीवरती पडतात, म्हणून या भूमीला धाराशिव हे नाव पडले. हे झालं या भूमीचे नाव. पण तुम्हाला माहिती आहे का की या देवीला तुळजाभवानी असे का बोलतात? जेव्हा भगवान राम सीतेच्या शोधामध्ये या भागातून जात होते, तेव्हा देवीची खूप अशी भक्ती भगवंत रामांनी केली. या भक्तीवरती प्रसन्न होऊन आई जगदंबा रामाची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्यासमोर प्रकट झाली. पण तिने प्रकट होताना सीतेचे रूप घेतले. परंतु भगवंत रामांनी ते ओळखले आणि ते आईला म्हणाले, तू माझी सीता नाहीस, तू का आलीस आई? तू जा आई, तू जा आई. कालांतराने तिला तुळजाई असे नाव पडले. तसेच रामाला योग्य असा मार्ग दाखवला, त्यामुळे हिला रामवरदायिनी असेही नाव पडले. आजही रामवरदायिनी माता शिला स्वरूपात इथे उपस्थित आहे. आता आपण तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात प्रामुख्याने परमार दरवाजा, ज्याला परमद्वार असेही म्हणतात, याची माहिती जाणून घेऊया. जगदेव परमार हा आईचा निस्सीम असा भक्त होता. त्याने स्वतःचे मस्तक 7 वेळा कापून आईला समर्पित केले होते, अशी आख्यायिका आहे. आणि आईने त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला पुन्हा जीवनदान दिले होते. हा दरवाजा मंदिराच्या जुन्या वास्तुकलेचा पुरावा मानला जातो, जो परमार राजांच्या काळात बांधला गेल्याचे सांगण्यात येते. या दरवाजाच्या खांबावर आणि वरच्या भागावर देवीची विविध रूपे, यक्ष, गंधर्व आणि पौराणिक कथांचे बारीक कोरीवकाम केलेले आहे. या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत आणि खाली गेल्यानंतर हे गोमुख तीर्थ लागते. भाविकांची श्रद्धा आहे की गोमुख तीर्थात स्नान करून जर देवीची पूजा केली तर भाविकांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. या गोमुख तीर्थाची सुद्धा एक कहाणी आहे. फार प्राचीन काळी देवीचा एक निस्सीम असा भक्त होता, जो रोज देवीची पूजा अर्चा करत असे. जोपर्यंत देवीची पूजा अर्चा करत नाही तोपर्यंत त्याचा दिवसच सुरू व्हायचा नाही. एक दिवशी या भक्ताला गंगा मातेच्या दर्शनाला जाण्याची उत्सुकता लागली. त्याने तशी भावनाही आई तुळजाभवानीच्या पुढे व्यक्त केली. तेव्हा आईने त्यांना सांगितले की जिच्या दर्शनासाठी तू जात आहेस ती इथेच आहे, पण जर तुझी इच्छा गंगेच्या दर्शनाची असेल तर मी तुला अडवणार नाही. पण मी काही वस्तू देते, त्या तू गंगेमध्ये सोडून दे. यानंतर हे भक्त गंगेच्या दर्शनाला गेले व तिथे त्यांनी दर्शन घेऊन ज्या आई तुळजाभवानीने दिलेल्या वस्तू होत्या त्या गंगेमध्ये विसर्जित केल्या आणि ते पुन्हा तुळजापूरला परत आले. आणि तुळजाभवानीच्या पूजनासाठी जेव्हा ते मंदिरात आले तेव्हा गोमुख तीर्थात स्नानाला गेले असता ज्या वस्तू त्यांनी गंगेमध्ये विसर्जित केल्या होत्या त्या सर्व वस्तू या गोमुखातून त्यांच्या हातामध्ये पडल्या.
तेव्हा त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली की साक्षात गंगा माता इथे प्रकट असताना मी तिच्या दर्शनासाठी आईवरती विश्वास न ठेवता इतक्या लांब गेलो. आई तुळजाभवानी त्यांच्यावरती रुष्ट झाली आणि तिने सांगितले की मी तुला आता फक्त वर्षातून एकदाच अमावास्येला दर्शन देणार आणि आजही त्या समाजाच्या लोकांना वर्षातून एकदाच या मंदिरात प्रवेश दिला जातो. गोमुख तीर्थापासून जरा पुढे गेले की तिथेच बाजूला कल्लोळ तीर्थ आहे. याला सुद्धा कल्लोळ तीर्थ हे नाव पडण्यामागे एक आख्यायिका आहे. असे म्हटले जाते की इथे 3 नद्यांचा उगम होऊन पाण्याचा कल्लोळ झाला. कल्लोळ या बोलाचा अर्थ म्हणजे मोठ्या लाटा, लाटांचा आवाज किंवा पाण्याचा खळखळाट असा होतो. असे मानले जाते की कल्लोळ तीर्थात स्नान केल्याने भक्तांचे पाप धुवून जाते आणि देवीची कृपा प्राप्त होते. इथून पुढे गेले की आपल्याला गणपतीचे मंदिर लागते. असे म्हटले जाते की या गणपती बाप्पाच्या दर्शनाने आपल्या आयुष्यातील सर्व विघ्नांचा आणि संकटांचा नाश होतो. याच मंदिराच्या बाजूला तुळजाभवानी मंदिराच्या प्रमुख प्रांगणात प्रवेश करताना गणपती मंदिराच्या बाजूला लागणारा पहिला मुख्य दरवाजा सरदार निंबाळकर प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. हा दरवाजा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्या सखुबाई यांचे नातू सरदार निंबाळकर यांनी यांचे निर्माण केले होते. इथून पुढे आत गेल्यानंतर आपण 2 प्रकारच्या रांगा असतात. एक म्हणजे मुखदर्शन आणि दुसरी म्हणजे अभिषेक दर्शन. आपणास शक्य असेल त्या रांगेत उभे राहून आपण दर्शन घेऊ शकतो. पुढे तुळजाभवानी मंदिरातील देवीची मूर्ती स्वयंभू असून ती गंडकी शिळेच्या दगडापासून बनवलेली आहे व ही मूर्ती सुमारे 3 फूट उंच असून ती चल म्हणजे हलवता येणारी अशा स्वरूपात आहे. देवीच्या मूर्तीला 8 हात असून ती महिषासूर मर्दिनीच्या रूपात आहे. मूर्तीच्या प्रत्येक हातात एक शस्त्र आहे, ज्यात त्रिशूळ, चक्र, बाण, शंख, बिचवा आणि पाश अशी आयुधे देवी महिषासुराचा संहार करत आहे आणि एका हातात महिषासुराची शेंडी पकडली आहे व मूर्तीचा उजवा पाय महिषासुराच्या पाठीवर आणि डावा पाय जमिनीवर आहे. मूर्तीच्या वरच्या भागात उजवीकडे चंद्र आणि डावीकडे सूर्य आहे. मूर्तीचे वर्णन शिवशक्तीचे एकत्रित रूप असे केले जाते, ज्यामध्ये मूर्तीच्या डोक्यावर महादेव पिंड आहे. तुळजाभवानी मंदिरातील देवीची मूर्ती स्वयंभू असून ती गंडकी शिळेपासून बनवलेली आहे. तर अशा या देवीची ओटी ही कोणत्याही मंगळवारी, शुक्रवारी तसेच नवरात्रीमध्ये व कोणत्याही सणासुदीला तसेच शुभ दिवशी किंवा अष्टमी नवमीला भरता येते. ओटीसाठी साडी, चोळी, खण, नारळ, शेंडी असलेला, तांदूळ, हळद कुंकू, हिरव्या 11 बांगड्या आणि इतर शृंगार वस्तू, गजरा किंवा वेणी, हळकुंड, बदाम, खारीक, खोबरं, 5 फळं, फुलं, पेढे आणि स्वतःच्या हाताने बनवलेला एखादा गोडाचा पदार्थ नक्की अर्पण करावा. कारण आपण जेव्हा स्वतःच्या हाताने आई जगदंबेला काहीतरी गोड बनवून समर्पित करतो तेव्हा आई जगदंबेला खूप आनंद होतो आणि आपल्याला स्वतःलाही एक मानसिक समाधान व तृप्ती मिळते की आपण स्वतःच्या हाताने आपल्या कुलदेवीला काहीतरी बनवून अर्पण केले आहे आणि तिने त्याचा स्वीकार केला आहे अशी भावना आपल्याला उदयास येते. चला तर मग ओटी कशी भरावी हे सांगते. साडीला हळद कुंकू लावावे. नारळ स्वच्छ करून त्यालाही कुंकू लावावे. प्रथम साडी पसरून त्यावर तांदूळ, हळद कुंकू, नारळ व सर्व इतर वस्तू ठेवाव्यात व भरलेली ओटी 2 हातांनी धरून देवीच्या चरणी अर्पण करावी. ओटी भरताना मनामध्ये कुलदेवीचे नामस्मरण करून घरातील सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. ओटी भरणे म्हणजे एक प्रकारे आईचा सन्मान करणं. आपल्या मनात तिच्याबद्दल असलेली ओढ व भक्ती तिच्या चरणावर समर्पित करणे, ज्यामुळे कुटुंबात सुख आणि सौभाग्य
कायम राहते. ओटी भरल्यामुळे देवीच्या निर्गुण तत्वाला सगुणात येण्याचे आवाहन केले जाते, ज्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होते. कुलदेवीची ओटी भरल्याने ती कुलाचे आणि आपले रक्षण करते व देवी आपल्या जीवनातील सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण करते. तुळजाभवानी आईचे अजून एक नाव त्वरिता असे आहे. तर अशी ही त्वरिता जी त्वरित भक्तांच्या मदतीसाठी तसेच रक्षणासाठी धावून येते, अशा ह्या जाज्वल्य अशा आईच्या प्रखर रूपाला माझा कोटी कोटी प्रणाम.